रामनवमी निमित्त आज पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे। काकड आरती निमित्त काकड आरतीनंतर काळाराम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। त्यापूर्वी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला अभिषेक करून विशेष वस्त्र परिधान करण्यात आली आहेत। आपले प्रतिनिधी शुभम बोडके यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली आहे। शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, काळाराम मंदिरामध्ये रामनवमी सोडता सुद्धा अनेकदा भक्तांची रीघ आपल्याला पाहायला मिळते। आजचा दिवस तर अतिशय महत्त्वाचा आहे। मंदिर व्यवस्थापनाने कशी तयारी केली आहे, कसं वातावरण आहे? खरं तर आज रामनवमीचा उत्सव आहे आणि मोठ्या आनंदाचं या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर मी सध्या काळाराम मंदिराच्या या परिसरामध्ये आहे। मोठी गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची पाहायला मिळते। सकाळी पहाटे जी आहे ती काकड आरती झाली आणि काकड आरतीनंतर आता भाविकांसाठी जे मंदिर आहे ते आता खुलं करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मुख्य राम मंदिरापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत जे ती गर्दी भाविकांची दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चोख असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। प्रत्येक भाविकाला जे ते या ठिकाणी व्यवस्थित दर्शन व्हावं, काळारामांचं या ठिकाणी दर्शन व्हावं या हेतून संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। परिसरामध्ये जर बघितलं तर भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। भजन या ठिकाणी सुरू आहे। या प्रभू श्रीरामांचा या ठिकाणी जयघोष केला जातो आहे आणि भाविकांमध्ये जर बघितलं तर मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही भाविक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या भाविकांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू। रामनवमीचा आजचा सण आहे, काय सांगाल, कसा एकदम छान कार्यक्रम झाला आहे। खूप उपस्थित मंडळी आहे सर्व इथे। खूप छान कार्यक्रम होतो आहे इथे। काय सांगाल, आपण कुठून आलाय? नाशिकहूनच। कसं वाटतंय आजचा राम? छान वाटतं। मोठी गर्दी, किती वेळ रांगा आहे, किती दर्शनाला वेळ लागतो? भरपूर 1 तास तरी लागेल। 1 तास तरी लागेल। आपण बघतो या ठिकाणी जवळपास रामांच्या मंदिराच्या मुख्य मंदिरापर्यंत जे आहे ते जवळपास 1 तास जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी दर्शनासाठी वेळ जातो आहे। आपण जर बघितलं संपूर्ण राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात जे ती दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। 12 वाजता या ठिकाणी राम जन्म होणार आहे आणि राम जन्माच्या निमित्तानं या ठिकाणी नाशिकसह राज्यभरातून जे आहे ते भाविक या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठा पाहायला मिळतोय। एकूणच जर बघितलं तर संपूर्ण काळाराम मंदिरामध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतंय। प्रज्ञा, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।